तर नमस्कार मित्रांनो, आपलं खूप स्वागत आहे आजच्या एका न्यू ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही जात आहोत शिर्डीला बसने। तर आता आमची बस 8:50ची आहे, तर आम्ही आता निघतोय। डायरेक्ट आता बसमध्ये भेटू आपण। गाइस, आमची आता बस आली आहे। तर मित्रांनो, लक्ष्मी ट्रॅव्हल बसचे तिकीट एका व्यक्तीचे ₹450 पर पर्सन आहे। काय सगळे आता बसमध्ये बसलोय। बघूया बस कधी निघेल ते। आपल्याला शिर्डीला लक्ष्मी बस निघते, लक्ष्मी ट्रॅव्हलचे जायचं। तर गाइस, आता वाजले 1 आणि आम्ही आता खर्डीला आलो आहे। इकडचं गाव बघा किती भारी वाटतं, हिरवळ हिरवळ आहे सगळीकडे। वडापाव मागवलाय गाइस। गाइस, आता 5 वाजलेत आणि आम्ही आताच उतरलो। तर आता आम्ही डायरेक्ट मंदिरात तर शूटिंग अलाउड नाही आहे, तर आपण लॉकरमध्ये ठेवूया फोन, बॅग वगैरे आणि मग नंतर डायरेक्ट बाय। मुखदर्शनसाठी आता पासेस घ्यावे लागत नाही। गाइस, आम्ही 6 वाजता मंदिरात लाईन लावली होती आणि आमचं आता दर्शन झालं। आम्ही आता बॅग वगैरे आणायला आलो। आता जाऊन बघूया, आता फोटो काढायचे म्हणजे फोन ठेवले होते। चला, हाँ, गेट नंबर 7 में आत गेट। हा गेट आहे, इथून जायचंय। खूप गर्दी आहे गाइस। हा फवारे मस्त। अरे, तू साईबाबांचा हे कुठे गेला? हा, इकडेच आहे ना। बघा इकडे सगळे। जेवण यायचंय गाइस अजून। मस्त वाटतं काढले की जवळ आले की गाइस, या जेवायला। प्रसाद घेऊन झाल्यावर बाजूलाच शिवसृष्टी शिवाजी महाराजांच्या तलवारीचे प्रदर्शन आहे। या ठिकाणाला अवश्य भेट द्या, कारण हे आपले भाग्यच आहे, कारण आजही आपल्याला त्या तलवारीचे दर्शन होत आहे। सावधान करे आरले
फायनली गाईस दर्शन झालं तर आम्ही चाललो घरी. मला साईबाबांच्याकडून भेटले. मला आशीर्वाद समजूनच भेटले. तर गाईस आता वाजले 10 आणि आम्ही आता निघालोय. मुंबईला जातोय आम्ही आता पुन्हा. खूप लवकर झालं सर्व. दर्शन मग जेवायला गेलो आम्ही. फिरायला पण नाही भेटलं, काय घेतलं पण नाही. शॉल घ्यायची होती साईबाबांसाठी. आमच्या इथे मंदिर आहे ना, त्याच्यासाठी पण शॉल नाही आम्हाला घेतली. पण एक दर्शनाला वेळ लागला. जेवायला पाहिजे होती तर त्याने 10 वाजता सांगितलं आणि सारखा फोन करत होता. मग आम्ही आलो 10 वाजता रिक्षाकडे. म्हणून आम्हाला काही फिरायलाच नाही भेटलं, काहीच नाही घेतलं. समूला पण घ्यायचं होतं, ते पण काय नाही घेतलं. एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे मला फूल मागायचं होतं साईबाबांकडून आणि माझ्या मनात नाही असं चालू होतं. आणि मी असं मनात विचार केला की जर साईबाबांचा आशीर्वाद असेल माझ्यावर तर ते मला फूल देतील. आणि मी फक्त त्या पुजारींना बोलली की मला फूल द्या, तर त्याने ते दिलं मला. तर आज माझं मन खूप प्रसन्न आहे. त्या मधल्या वेळेत आपण लाईनमध्ये होतो ते आपल्याला मधली लाईन पाहिजे होती, ती पण भेटली. मध्ये साईबाबांच्या इथे पण. आणि ते पण असं दर्शन घ्यायचं होतं मधल्या लाईनीतून, नाहीतर असं साईडसून जातात. ते श्रद्धा सबुरी आहे ना, तिकडून असं जातात ना. तर आम्हाला मधून दर्शन भेटलं, ते पण खूप भाग्यवानच म्हणायचं. जर भोजनालयाला गेलो होतो तेव्हा पण सर्वांनी ते जेवण अर्ध पण फेकून दिलं, म्हणजे जेवलेच नाही. ते पण एक बेकार वाटतं की जेवढं तुम्हाला पाहिजे असेल ना तेवढंच जेवण द्या. उगाच वेस्टेज नको करा जेवणाची. ते टीप पण दिली आहे, ते पण वाचत नाही लोक. अन्नाची नासाडी नका करू गाईस. जेवढं तुम्हाला पाहिजे. जेवायला जाऊच नका ना, तुम्हाला असं वाटत असेल तर जेवायला जाऊच नका. तुम्ही हॉटेल आहे तर हॉटेलमध्ये जा, पण हे असं करू नका. खूप वाईट वाटलं ते बघून. मी व्हिडिओ काढणार होती पण बोललं बरं नाही वाटत असं अन्नाचा नासाडी केलेला आपण व्हिडिओ काढायचा. म्हणून मी व्हिडिओ नाही काढला, कारण आम्हालाच ऑलरेडी घाई झाली होती, लेट झालो होतो आम्ही. गाडीवाल्याची फोन येत होती. गाडीवाला नुसता कॉल करत होता, या लवकर. आता आम्ही काय होणार, आम्ही जेवायला गेलो होतो, एवढं लेट झालं होतं आम्हाला. दर्शन घ्यायलाच लेट झालं, 3 तास लागले. तर गाईस आम्ही आत्ता चाललो जस्ट. आता 4:30 वाजले. तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. तर गाईस गेल्या वर्षी मी शिर्डीला गेली नव्हती, नाही तर दरवर्षी आम्ही जातोच, मी, मम्मी आणि पप्पा. गेल्या वर्षी साईंचा बुलावा नाही आला होता, पण ह्या वर्षी माझा आता बड्डे येतो आहे. तर बड्डेला जायचं होतं ॲक्च्युली, पण माझी प्रॅक्टिकल एक्झाम आहे म्हणून नाही जाता येणार. म्हणून मम्मीने आधीच शिर्डीची ट्रिप प्लॅन केली. ती पण खूप घाईघाईत झाली, पण ॲटलिस्ट झाली तरी. आणि साईंचा बुलावा होता म्हणून आम्ही शिर्डीला गेलो. खूप बरं वाटलं, मन प्रसन्न झालं. तर पुन्हा भेटूया एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी मस्त राहा, स्वस्त राहा. बाय बाय.